हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मग मात्र हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलचे लाईट्स बंद केले आणि तिथेही त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तिथेही तो वाचला. पण आता मात्र सोडणार नाही त्याला. किती पापा करणार असून, किती पापा करणार असून. मला सगळ्यात जास्त राग येतो ना तो त्यांच्या या खोटेपणाचा, साळसूतपणाचा आव आणायचा की मी कसा साधा आहे, कसा भोळा आहे, मी कसा फादरली फिगर आहे. सगळ्या घरातल्यांसमोर हा खोटेपणा करून माझ्या बायकोला, माझ्या वहिनीला, त्या पाड्यातल्या बिचाऱ्या गरीब गरजू मुलींना विकायला निघालात. विकायला. शकुंतला, त्या तुझ्या नवऱ्यानी खालच्या पातळीचं नीच कृत्य केलंय. या घाणेरड्या माणसाला जगण्याचा अधिकार नाहीये. अगं माणुसकीच्या नावाला कलंक आहे हा माणूस. मला आता जितका संताप येतोय ना त्याहीपेक्षा जास्त किळस वाटते याची. असं वाटतं मी याला हात लावला ना तर माझेच हात घाण होतील. Shit! इन्स्पेक्टर, या नीच माणसाला घेऊन जा, ताबडतोब घेऊन जा याला. घेऊन जा. थांबा. हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. इतकं होऊ नये मी मर्यादा नाही विसरले. तुम्ही दुर्दैव आहे माझं. तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं मला. आपल्या घरातल्या सुनांना विकायला निघालात तुम्ही. उद्या वेळ पडली असती तर मलाही तुम्हाला माझा नवरा म्हणून घ्यायची सुद्धा मला लाज वाटते. माझ्या बरोबर माझ्या माहेरच्या माणसांचं आयुष्य सुद्धा तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात. इन्स्पेक्टर साहेब, मला या नीच माणसाचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. घेऊन जा याला, घेऊन जा. चला. श्रेयस, मला कळत नाहीये की मी तुझ्याकडे कुठल्या तोंडाने माफी मागू. माझी यात काहीच चूक नाहीये रे. यातलं मला काहीच माहित नव्हतं. श्रेयस,
श्रेयस उठ ना. श्रेयस उठ. श्रेयस 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 उठ ना. डॉक्टर साहेब. येस, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. मी त्यांना इंजेक्शन दिलंय, त्याचा अपेक्षित परिणाम आता थोड्याच वेळात दिसून येईल आणि ते लवकरच शुद्धीवर येईल. फार काळजी वाटते हो डॉक्टर. आत्ताच काही तासापूर्वी तो जरा त्याच्या वेडेपणातून बाहेर आला होता. अगदी पहिल्यासारखा झाला होता. आणि हे काय आता परत असं झालं? पुन्हा तसं काही वेडावाकडे नाही ना होणार? नाही नाही, ती काळजी करण्याचे काही कारण नाहीये. पण तुम्हाला सगळ्यांना मी सांगून ठेवतो, तुम्हाला यापुढे त्यांची खूप काळजी घ्यावी लागणार. म्हणजे यापुढे त्यांना कोणताही मानसिक धक्का बसणार नाही, त्यांच्या मनावर ताण पडणार नाही, याची तुम्हाला प्रचंड खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण ताण वाढला, धक्का बसला तर ते वेडाचं तर सोडाच, कदाचित त्यांच्या जीवावर बेतू शकतं. हो डॉक्टर, आम्ही ते लक्षात ठेवू आणि योग्य ती काळजी घेऊ. डॉक्टर, आणखी काय काय पथ्य पाळावी लागतील? डॉक्टर या. काही तासांमध्ये हे सगळं काय घडून गेलं? इतके धक्के बसले आहेत की हे सगळं जे घडलं ते खरं आहे हे मानायला मनच तयार होत नाही माझं. माणसांचे मुखवटे आणि आतले खरे चेहरे यात इतकं विदारक अंतर असू शकतं? शी.